देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्य अहिंसा च शरीर तपोच्यते। 17व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकाच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला पुढं करून म्हणजे अर्जुनाला निमित्त करून असंख्य श्रोत्यांना काय सांगत आहे त्या अनुषंगानं आपण इथे सेवा करणार आहोत। सेवेला आरंभ करण्यापूर्वी आनंदानं उल्लेख करा वाटतो आपल्या या गोगाव पावनभूमीमध्ये भगवान महादेव यांचं वास्तव्य आहे आणि त्यांच्याच कृपाक्षेत्राखाली आपण सगळे जीवन जगतो। तसं पाहिलं सकळ देवाचे आदिदेव असलेले भगवान महादेव आहेत। सर्व बाजूनी ती सर्वश्रेष्ठच आहेत। ज्ञानानं मोठे आहेत, वयानं मोठे आहेत, सामर्थ्यानं मोठे आहेत। असे ते आपलं आवडीचं दैवत भगवान महादेव आणि त्यांच्याच पावन मंदिरामध्ये सालाबादानुसार याही वर्षी तेवढ्याच भक्तिभावाने ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्त्याचा सोहळा सकळ भाविक नागरिक गोगाववासी अन्य काही भाविक असलेले अशा सर्वांच्या योगदानामधून सगळ्यांच्या सहभागामधून हा भक्तियज्ञ म्हणजे सप्त्याचा सोहळा चालू झालेला आहे आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। मग या पावन सोहळ्यामध्ये महत्त्वाची सेवा पारायणाची सुद्धा आहे। पारायण म्हणजे नुसतं नाही तर ते मन लावून वाचन केल्यावर पारायण करता करता मनुष्य परायण होत असतो। अशी पारायणाची जी व्यासपीठ संचलनाची सेवा या सोहळ्यामध्ये जे करतायत हरिभक्त परायण आदरणीय मारुती महाराज सूर्यवंशी, त्यांच्याबरोबर काही वाचक आहेत, त्यांची फार मोठं योगदान आहे। बाहेर गावाहून काही मंडळी इथे सेवा रुजू करायला आलेली आहेत। मग ते काकडाची आरती असेल, हरिपाठाची सेवा असेल, दुपारचं मधलं नाटाचं भजन असेल, या सगळ्या सेवा एकापेक्षा एक आहेत। त्याचबरोबर अन्नदानाची एक महत्त्वाची सेवा भाविक लोक देत आहेत पंक्तीच्याद्वारे, त्यांचे मोठं या सोहळ्यासाठी योगदान आहे। काही नगदी स्वरूपानं देणगी देत आहेत, खूप खूप आनंद होतो आहे। या पावन मंदिरामध्ये आल्यावरती माणूस आपला थोडंसं तर करी हे आपले ते दुःख विसरतो। जसं संतांनी म्हटले, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी। आपणाला विश्रांती मिळायला पाहिजे, एवढंच नाही तर आपलं कल्याण व्हायला पाहिजे अशा भावनेनं आपण महादेवाच्या दर्शनाला येतो, अभिषेक करतो, ओल्या पडद्यानं म्हणजे सचेत स्नान करून त्यांना जलाभिषेक करायला सुद्धा येतो। आणि इथे
मंदिरामध्ये पूर्ण वेळ सेवेत असलेले आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संत म्हणा महंत म्हणा 24 तास सेवेमध्ये आहेत. त्यांची सेवा म्हणजेच जनतेची सेवा आहे बरं का. म्हणजे अशी महात्मेसुद्धा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या हेतूनच ते आपलं जीवन कार्यरत करत आहेत, व्यथित करतात. खरं सांगू का, आणखीन एका संतांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवाशी पाहावे, तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य. गौप्य गुह्य त्याला म्हणलेलं आहे बरं का. जे गुपित असतं ते दिसत नाही, त्याला गूढ असा शब्द वापरला आहे. जसं माऊलीने म्हणले ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले. हे अगम्य आणि गूढ असलेलं जे आहे ना, ते अनुभूतीला आल्याशिवाय कळत नाही. काही साक्षात्कारी जीवन असतात ना, त्यांना मात्र त्याचं आकलन होत असतं. मग साक्षात्कारी जीवन होण्यासाठी आपलं आध्यात्मिक जीवन उन्नत होण्यासाठी ह्या सगळ्या क्रिया आपणाला सांगितलेल्या आहेत. कोणत्या क्रिया आहेत हो? मग एक पाहणं आहे, श्रवण करणं आहे, वाचन करणं आहे, गायन करणं आहे. या सगळ्याला आपण सेवा म्हणतो. आणि शास्त्रामध्ये या सेवेलाच पूजन असं म्हणलेलं आहे. पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं का. बघा, ते पूजन आहे. मग ते पूजन कुणाचं सांगितलं गेलं आहे? तर जे जे माणूस जन्माला आला आहे, बघा, माणूस जन्माला आला आहे म्हणजे आम्हाला जन्माला घालणारा कोण आहे? आम्हाला हा अमूल्य मनुष्य देह देणारा कोण आहे? तर तो भगवान परमात्मा आहे. त्याला विसरू नये. त्याला विसरतो त्याच्यासारखा अपराध नाही, आणि त्याला स्मरतो त्याच्यासारखं पुण्य नाही. म्हणून काय विसरायला पाहिजे आणि काय स्मरायला पाहिजे, काय स्वीकारायला पाहिजे आणि काही नाकारायला पाहिजे, हे मनुष्याला कळतं. तर अशा जाणीवेनं माणूस उभा इथे परमार्थामध्ये होत असतो. इथे सत्संग असतो, इथे ज्ञानदान असतं, इथं चांगलं श्रवण करायला मिळतं. त्यामुळं माणसाला बोध होतो. बोध म्हणजे काय हो? कळणं, आकलन होणं, त्याला आपण बोध असं म्हणतो. मग परमात्मा तत्वाचा जर माणसाला बोध झाला तर मग क्रोध कमी होतो, भेदही निघून पडतो, गळून जातो, आणि मग वाद हा शिल्लक राहतच नाही. निर्विवाद जीवन होत असतं. संताचं जीवन तसं आहे. आणि मग असं संत म्हणून व्हायचं आहे, आम्हाला नावारूपाला यायचं आहे. पहिल्यांदा ती भक्ती करावी लागते. भक्ती कठीण वाटते. भक्ती करण्यानं म्हणजे सेवा करण्यानं माणूस, अर्थात सत्कारणी देह झिजवावा म्हणले. सर्वामुखी मंगल बोलावे, सत्कारणी हे आपलं जीवन कामी लावावं वगैरे वगैरे असं जे म्हणलेलं आहे, त्यानंच म्हणले हे आपणाला ही अवस्था प्राप्त होत असते. मग कोणी कुण्या जातीचा असेल इथे बंधन नाही, स्त्री असेल त्यालाही काही इथे मज्जाव नाही, लहान असेल अपंग असेल उपेक्षित म्हणून कुणी राहणारा अस्पृश्य असेल त्यालासुद्धा अधिकार आहे. आणि मग संतांनी सांगून ठेवलं आहे, सकळ अशी येते आहे अधिकार, आणि मग शहाणा तो धनी घेत असे. मग हे आम्हाला कळायला पाहिजे. प्रारंभी आम्ही कोण, आम्हाला फार तर जन्माला आईवडिलांना घातलं आहे असं म्हणतो, पण आईवडिलाचे आईवडील असलेली आजोबा पंजोबा, त्या पंजोबाच्या आधी कोणीतरी होतं का नाही?
माऊलीने जे म्हटले ना, ओम नमो जे अध्याय, त्याच्याकडे बोट करून सांगितलेला आहे. कोण आहे तो? तो भगवान परमात्मा आहे. त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे, मनुष्य शरीर दिलेलं आहे. त्याचे उपकार किती आहेत आमच्यावरती हो. त्या उपकारातून उत्तरही होण्यासाठी त्याला भजलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, त्याचंच गुणगान गायलं पाहिजे, त्याच्याच नावानं भजन केलं पाहिजे. ह्या सगळ्या क्रिया आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या क्रिया एकूण मग इथं शब्द जे वापरले आहे तो पूजन असं म्हणलेलं आहे. मग ते पूजन कुणाचं करायला सांगितलं गेलं? तर इथे म्हणले देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम अर्जवम. बघा, मग हे कशासाठी करायचं असतं? तर शरीर तप प्राप्त व्हावं. शरीर तपाला बघा, त्यासाठी हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळं तपपूर्ती होते. मानसिक तप आहे, कायिक तप आहे. कायिक म्हणजे वाचिक तप आहे बरं का. वाचनसुद्धा तप होत असतं. एवढंच नाही तर वाचा जर आपण पारायण्यासाठीच गुंतवली, कामी लावली, त्यानं वाग्यज्ञसुद्धा होतो म्हणे. माऊलीने पसायदानात म्हणले वा, आपलं बोलणं सत्यच असलं पाहिजे. आपलंच बोलणं कसं असलं पाहिजे? मृदू, मवाळ, आणि कुणालाही असं वाटू नये की ते बोलणं खुपू नये. मग ती कुणाला तरी असं वाटू नये की माझ्या विरोधात बोलतोय असं नाही. तर मग ती संतवाणीसारखं बोलणं असायला पाहिजे. मग काय म्हटलं तिथे? मुखी अमृताची वाणी. हे व्हायचीच असेल तर काय करावं लागेल? देह देवाच्या कारणी लावावं लागतं म्हणे. देह देवासाठी झिजवावा लागतो. असू द्या. मग हे सगळ्या गोष्टी आम्ही जर मन लावून करायला लागलो, श्रद्धाभावानं करायला लागलो, तर त्या शरीराला कष्ट पडतात. मग त्या कष्टाचं रूपांतर तपामध्ये होत असतं. आणि ही तप परमार्थिक जीवनाला आवश्यक आहे. इथं म्हणलं शारीरिक तप उच्चते, शरीर तप म्हणलेलं आहे. मग इकडे हरिपाठात वगैरे म्हणले तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हे ते हे कोण सांगे. बरोबर आहे. हे तप असलं पाहिजे. तप कुठलीही स्वार्थाची भावना ठेवायची नाही. एकच स्वार्थ आहे की परमेश्वरानं माझ्यावर कृपा करावी, परमेश्वरानं मला जवळ घ्यावं, कल्याण करावं. आणि नव्हे तर परमेश्वरानं एवढे उपकार केलेले आहेत, त्या उपकारातून आम्हाला उत्तरही व्हायचं आहे. आम्ही नतदृष्ट नाही तसे, त्याला विसरणारे नाहीत. तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात, त्याला विसरतो त्याच्यासारखा अपराधच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आणि त्याला स्मरतो त्याच्यासारखा भाग्यवान नाही. म्हणजे तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात, जर कुणी देव द्यायला आला तर एवढंच मागावं म्हणे. काय? हेची दान देगा देवा, आणि तुझा विसर न व्हावा. तुझा विसर न, ती विस्मृती आहे ना, ती सगळी नाहीशी व्हावी आणि स्मृती जागृत व्हावी. म्हणजे तुझं स्मरण सारखं व्हावं. असं ज्यांचं जर जीवन असेल ना, स्मरणांकित जीवन, नामांकित जीवन आणि जागृत जीवन ज्याचं असेल ना, तर तो धन्य भक्त आहे, तो धन्य परमभक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पहिला इथं जो शब्द आलेला आहे, मग पूजन करायचं इथे सांगितलं केलं. मग कुणाचं करायचं? तर प्रारंभी या जगाचा निर्माता कोण आहे? तर भगवान परमात्मा आहे. गीतेमध्ये म्हणले बाबा, अहो ह्या जगाचा बाप आहे आणि बापाचा बाप आहे तो. पिता हा मत्स्य जगत, माता धाता पितामह. ब्रह्मदेवानं जगाची निर्मिती केली, म्हणून ह्या जगाचा बाप ब्रह्मदेव जरी म्हणलो तर ब्रह्मदेवाचा सुद्धा बाप विष्णू परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचं आम्ही स्तवन केलं पाहिजे. तर त्या विष्णूच्या अगोदरी कोण होता? तर तो भगवान महादेव होता, आहे. आज सगळ्या विश्वामध्ये, नुसतं भारतामध्येच आहेत असं समजू नका. विश्वामध्ये, अवघ्या जगामध्ये, अनेक देशामध्ये सुद्धा प्राचीन पुरातन महादेव मंदिरं सापडतील. डोंगरामध्ये असतात,
एकही गाव असं नाही भारतामध्ये सुद्धा की तिथं छोटं मोठं महादेव मंदिर नाही असं गाव सापडणं कठीण आहे. जंगलात असेल, डोंगरात असेल, कुठं गावात असेल, पण महादेव मंदिरं अगोदरपासून आहेत. सगळ्याच गावांनी राम मंदिर आहेत का? नाहीत. सगळ्यात ब्रह्मदेवाचं तर नाहीच नाही, त्यांना शाप आहे म्हणा, ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही बरं का. पण बाकीच्या देवतेची तर आहेत का? विष्णूची मंदिरं फार कमी. रामाची मंदिरंसुद्धा अयोध्येमध्ये प्रमुख मंदिर जर असलं तिथं त्यांच्या जन्मभूमीवर, बाकीच्या सगळ्या गावांनी आहेत का? नाही. मग पहिलं मंदिर जर कुठं असेल गावात, गावोगाव, तर भगवान शंकराचंच मंदिर सापडतं. असतील कुठं कोणी जीर्णोद्धार झालेले असतील, काही पडलेले असतील, काही गावाने दुर्लक्षित झालेले असतील, पण आहेत बरं का. एकही गाव, एकही शिवार महादेव मंदिराशिवाय रिकामा नाही, सापडत नाही असं. म्हणून महादेवाची मंदिरं आहेत बरं का. प्राचीन पुरातन असलेलं भगवान शंकर सर्वात श्रेष्ठ आहे. मग तो कसा आहे? तर ज्ञानानं सुद्धा श्रेष्ठ आहे. तो त्याचीच पूजा कशाला करायची आणि कोणत्या काळात करायची? तो काळसुद्धा म्हणजे चैत्रातला आणि श्रावणातला पावन काळ आहे. हा श्रावण महिनासुद्धा जो आहे ना, त्याचंच स्वरूप आहे श्रावण. या श्रावण महिन्यामध्ये त्याची पूजा करावी लागते, त्याच्या दर्शनाला जावं लागतं, त्याचा अभिषेक करावा लागत असतो. आता आमच्या घराण्यामध्ये सुद्धा आमचं कुलदैवत शिखर शिंगणापूर आहे. मग तिथं महादेवाचंच मंदिर आहे. आत्ता काल मी प्रवचनाला जे गेलो होतो येडशीमध्ये, ते रामलिंग मंदिर आहे तिथं बघा. म्हणजे अशी काही गावं आहेत ठरलेली आहेत. मग त्या ठिकाणी मग त्या भगवान शंकराची आराधना होत असते. आराधना म्हणजे भक्ती बरं का. भक्ती ह्या श्रावण महिन्यामध्ये तर शिगेला पोचलेली असते, भक्तीचं उधाण आलेलं असतं बरं का. मग असा तो देव आहे, त्या देवाला 1000 नावं आहेत. कैलासाचा देव म्हणले का? कशाला म्हणलं आहे? तो चक्रवर्ती आहे खरं तर, पण त्याच्याकडे बघितल्यावर काय वाटतं? भगवान शंकराकडे काय? पण भगवान शंकराची पिंड नाही, आपलं मूर्ती नाही बरं का. आता जगामध्ये अनेक संप्रदाय असे आहेत की अमृताची उपासना करतात. काही मूर्तीची भक्ती करणारे जे आहेत ना, काही मूर्ती नसलेले नुसतं श्रद्धा ठेवायची. आता जैन धर्मामध्ये कसं आहे, कुठेही मूर्ती ते दिसणार नाही. त्याचे दिगंबर, श्वेतांबर असे पंथ असतात बरं का. मुस्लिम धर्मामध्ये तसंच आहे, मूर्ती नाही पण ती प्रतिकात्मक थडगं म्हणून असतं बरं का, कबर, त्याची ती उपासना करत असतात त्याच्या नावानं. मग सगळीकडे नावं वेगळी असतील. ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मती दे भगवान, हे महात्मा गांधीने एक असे मंत्र घालून दिलेला होता आणि खरंच आहे. मग सर्वाला साक्षी असलेला, सर्व अंतर्यामी आहे आणि सबका स्वामी आहे. स्वामी म्हणजे सगळे मालक आहे. अनंत ब्रह्मांडाचा मालक, चालक आणि पालक कोण आहे? तर भगवान शंकर आहे. मनी भरतो का बघा, दिसायला कसा आहे तो? अहो भगवान शंकराकडे नुसतं बघितलं तर काय, सगळं जीवन इतरासाठीच आहे की स्वतःसाठी काय आहे का? स्मशानामध्ये राहायचे ते बघा, अंगाला राख लावायचे, कसली भक्ती आहे त्यांची बघा. पण आणखीन काय आहे? मग ही त्यांना का झालं? ही अवस्था त्यांना का आली? सर्प काय गळ्याला बांधलेले आहेत, गंगा डोक्यावर काय घेतलेली आहे का? अहो त्याला स्वतः काहीतरी अर्थ आहे ना, त्यांना ते परवडणारं आहे. ते काय उघे आहे का? उगं मनात आले वेड्यासारखं त्यांनी सगळं हे आयुध धारण केलेले आहेत, हे हत्तीचं चामडं अंगावर पांघरून घेतलेलं आहे, विभूती लावलेली आहे आणि हे उगे आहे का? असं म्हणू नका. त्यांचं वाहनसुद्धा एक नंदी आहे. प्रत्येक वस्तूला त्यांनी जी जवळ ठेवलेली वस्तू आहे ना, त्याला फार मोठा अर्थ आहे. त्या अर्थ कळला की मग परमार्थ कळलाच. म्हणून आणि पुन्हा त्यांना नीळकंठ असं नाव
निळकंठ का? तर त्यांचा जो गळा आहे त्या गळ्यामध्ये थोडा निळा निळा सावळा असा कलर तिथं ठपका लागलेला आहे. एखाद्याला जो असतो ना, एखाद्याला उरण लावलेला पडलेला वगैरे, तसं गळ्याला एक असा निळसरपणा ही कलर आला गळ्याला, त्या कंठाला, म्हणून निळकंठ असं नाव ठेवून राहिलेलं आहे. का बरं बाबा याला? त्या बी नावाला अर्थच आहे की नाही? का? तर त्यांच्यासारखा सामर्थ्यवान कुणीच नाही. आणि त्यांच्यासारखा भक्त पहिला जर आमचा कोणता भक्त असेल ना, तर मी वाचलं एका ग्रंथात जुन्या, तर महादेवाकडूनच भक्ती शिकावी म्हणे. म्हणजे महादेवाचाच एक पुढचं रूप आहे. काय? त्याला आपण हनुमान म्हणतो. महादेवाचंच रूप आहे, त्याला आपण रुद्र असं म्हणतो. तुका म्हणे महारुद्रा अंजनीच्या कुमरा, हे जे म्हटलं ना, त्याच हनुमंताला म्हणजे भक्तीचा आचार्य म्हणलेला आहे. भक्ती कुणाकडून शिकावी? तर त्या हनुमंताकडून शिकावी म्हणले. का? ते महादेवाचं स्वरूप आहे. महादेवाला काही जमलं नाही असं समजू नका. ती भोळा जर दिसत असेल ना, पण त्याच्या भोळ्यापणामध्ये काय काय सामावले, किती शक्ती आहे त्याच्यामध्ये बरं का. भक्ती तर आहेच, पण शक्ती किती आहे, सामर्थ्य किती आहे. तुका म्हणे भोळा त्याने जिंकिले कळी काळा, एवढं सामर्थ्य महादेवामध्ये आहे बरं का. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात, दाखला देतात, माणसानं भक्तीसुद्धा कुणाकडे बघून शिकली पाहिजे? तर हनुमंताकडून शिकली पाहिजे म्हणे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कसं आहे, शौर्यामध्ये तो अग्रगण्य आहेच आहे, बुद्धिमध्ये तो श्रेष्ठ आहेच बरं का. पण भक्तीसुद्धा किती आहे, निश्चिम भक्ती आहे म्हणले तुझी. हनुमंताकडे बोट तुकोबारायानं गेलेलं आहे. आणि मग कुणाकडून काय शिकावं बरं का. जयापासून काय घ्यावे, तयाला गुरु मानावे. आणि जयापासून काय आणखीन काय लाभ होत असेल तर तयाला देवसुद्धा मानावे असं म्हटलेलं आहे. मग इथे जो शब्द आला आहे ह्या श्लोकात, देव, खरं तर आपलीकडे अनेक दैवत आहेत. मूळ देव आहे जो कोण, त्याला निराकार म्हणले, निर्गुण म्हणले, त्याला सगुण म्हणले आणि निर्गुणसुद्धा म्हणलेलं आहे. दिसणाऱ्यामध्ये आहे, मूर्तीमध्ये आहे आणि अमूर्तामध्ये आहे. मग एक देव, दोन अक्षराचा शब्द आहे बरं का, त्याला एक किती मोठा व्यापक अर्थ आहे. देव म्हणजे तो देतो, त्याचं नाव देव आहे. देव म्हणजे दिव, इथून ह्या पासून तयार झाला. देव म्हणजे प्रकाश आहे. तो प्रकाश अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो असा तो देव आहे. देव म्हणजे आता ज्ञानदेवाला सुद्धा काय म्हटलंय, देव, ज्ञानदेव, ज्ञान देणारा, ज्ञानाचा देव असणारा, असा सुद्धा अर्थ होत असतो बरं का. तसं तर हजार नावं आहेत. गंमत आहे, मी परवा एकनाथ महाराजाचं चरित्र वाचलं. एकनाथ महाराजाच्या चरित्रामध्ये असा प्रसंग आला की असे जे काही भक्त आहेत ना, या सुखा कारणे देव वेढावला. देवाला कशाचं वेड लागतं, कशाचा छंद लागतो, गोडवा कशाचा लागतो देवाला, तर भक्तांच्या घरी येऊन राहण्यामध्ये. बघा ना गंमत किती आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खोने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. असा तो कृष्ण परमात्मा देव कुणाच्या घरी येऊन राहिला का? रोज त्याला आहेर मिळत करता, त्याला काय खायला प्यायला चांगले मिळत होतं, त्याचा रोज सत्कार होत होता का म्हणून येत होता का? नाही. भक्तांच्या घरी येऊन राहावं, भक्तांच्या घरची कामं करावी, याची आवड, याचा छंद त्या देवाला असतो म्हणे. म्हणून या सुखा कारणे देव वेडावला आणि भक्त सधनी येऊन राहिला, अशी प्रमाणं आपल्याला सापडतात बरं का. असा तो देव आहे. मग देवाला भूक कशाची असते बघा. कुणाला कशाची आवड, कुणाला कशाची भूक असते, तर देवाला भावाची भूक आहे म्हणे. भाव जिथे आहे तिथे देव येऊन राहतो बरं का म्हणे. हरिपाठामध्ये म्हणले ना, ज्याचा भाव आहे
त्याचीच भक्ती आहे. आणि भक्ती भावाने भक्ती होते आणि भक्तीमुळं मुक्ती मिळते म्हणे. तसं निळोबरावाने सुद्धा एका अभंगामध्ये सांगून ठेवलं आहे, धरा बळकट भाव तुम्हापाशी आहे देव, आणि कार्य हिंडता रानो राणी, आणि पुसा संताशी जाऊनी म्हणे. म्हणजे संताला विचारावं लागतं देव कुठे राहतोय, देवाला ओळखायचं कसं, हे सगळं संताला आपण विचारावं लागेल म्हणे. आमची अशी अवस्था आहे, आम्हाला काहीच आणखीन कळत नाही. बरं, ज्याला कळतंय ते तर लोकांना सांगतात का? नाही. बरं, देवळात जातो, आमचा एक श्रद्धा आहे, आमचा एक भाव आहे की ह्या मूर्तीमध्ये देव आहे बाबा, म्हणून काही नित्याचं दर्शन घेणारे असतात, सकाळ सायंकाळी दर्शन करणारे असतात, तीर्थावर जाऊन देवाचं दर्शन करण्याची आजही परंपरा चालू आहे. पण देव दर्शन करतो आणि आम्ही देवाला पाहतो म्हणजे देव कळला का? देव पाहण्याची वस्तू आहे का? हो आहे. देव पाहण्याची वस्तू जसं आहे, पण देव कळण्याची वस्तू आहे. कळून भक्ती केली पाहिजे बरं का. जोपर्यंत कळत नाही, कळणं म्हणजे बोध झालं म्हणतात. साधू बोध झाला तो नुरून या ठेला, ठाईच मुराला अनुभवे. आम्हाला कळला का होतो? काही वेळेला देव तर तुमच्यापाशी आहे. आता माऊली ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, कशाला जाता दूर, इथे पंढरपूर आहे. अरे देव इथं सुद्धा आहे, त्याची सत्ता अदृश्यामध्ये सुद्धा आहे. तुम्हाला वाटतं काय देव मंदिरातच असतो असं समजू नका. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्यामध्ये जो जीवात्मा आहे त्या भगवान परमात्म्याचाच अंश आहे म्हणे. तुम्हाला त्याची ओळख झाली नाही म्हणे. माऊली ज्ञानदेव म्हणतात, हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आरामो. पण बघा, जे भ्रांत लोक आहेत त्याला कळत नसतं. आपल्या शरीरामध्ये देव आहे नव्हे तर आपण सुद्धा देव आहोत याची जाणीव वयाला आल्यावर लग्न ठरवलं जातं आणि मग कपाळाला त्या नवरदेव म्हणून बाशिंग बांधलं जातं. त्यावेळेस त्याला जाणीव व्हावी की त्यालाही आम्ही नवरदेव म्हणतो, म्हणजे नवीन देव झाला. ती जाणीव व्हावी लागते बरं का. म्हणजे हरबाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. अरे सगळे देवच आहेत की, मग त्याची ओळख व्हावी, त्याला कळावं आपण सुद्धा देव आहेत. म्हणून कपाळाला बाशिंग त्या नवरदेवाच्या बांधलेलं असतं. पण तेवढं पुरतं तेवढं आम्ही म्हणतो आणि मग पुन्हा विसरून जात असतो बरं का. म्हणजे देवाला विसरायला न पाहिजे. देव कुठे राहतो, एक जुना ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असे काही 9 प्रश्न आहेत बरं का. मी ते वाचलं आहे. देव काय करतो, देव काय खातो, देव कुठे राहतो. बघा गंमत आहे. एका प्रश्नाचं ते उत्तर देत गेलो ना, मग ते आपल्याला आकलन व्हायला लागतं. देव कुठे राहतो, ते देव सगळ्यांच्या अंतर्यामी देव राहतो ना. होय, जो शिव आहे, महादेवाला आम्ही देव शिव म्हणतो ना, आणि त्याचाच अंश जीव म्हणून आमच्या शरीरामध्ये आहे. 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या ममई वंशे जीव लोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानिकर्षती आकर्षती असं वर्णन केलेलं आहे. आम्ही त्याला विसरलेलो आहोत. कित्येक म्हणते जसं इकडे आहे का तिकडं आहे म्हणे, पण हाती काहीच लागत नाही म्हणे. का? त्याला अनुभूतीच येत नसते बरं का. देव म्हणजे देव कसा आहे. आणखीन एक गुरु, एक चमत्कारी, एक अतिशय विद्वान गुरु होते. त्या गुरुला लाडके 2 शिष्य होते. त्या शिष्याने काय सांगितलं माहिती आहे का? आता महाराज तुमचं वय झालेलं आहे म्हणे, आणि तुमच्या माघारी गादीवर आम्हालाच बसावं. आम्हाला नेमा की म्हणले, गादी चालवायची आहे ना सगळं. तसंच खरं पाहिलं तर ती इष्टिटी सर्व, तो स्वार्थ आहे माणसाचा. स्वार्थासाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही बरं का. म्हणून शिष्याची सुद्धा चढावड लागली की आता गुरुनी काय करावं, गुरुचं वय संपत आलेलं आहे आता, आणि मग गादीवर आम्हालाच म्हणले वारसा म्हणून आम्हालाच तिथं नेमावं आणि सगळा अधिकार आम्हाला द्यावा त्या गादीचा. सगळं मठाचं सगळं इस्टेट वगैरे आहे ते आमच्या मालकीची करून ठेवावी.
त्या 2 शिष्यामध्ये एवढी चढावड लागली म्हणता की गुरु बी हुशार होते. ए गड्या, आता तुम्ही दोघंही म्हणले मला सारखेच प्रिय आहात, पण तुम्हा दोघांपैकी एकाची मला निवड करायची आहे. मी परीक्षा घेतो म्हणे. परीक्षेत जो उतरेल, पास होईल, त्याला मी माझ्या गादीवर बसवणार म्हणे. त्याच्या हातात सगळा हा कारभार देणार. मग शिष्य म्हणले, काय महाराज सांगा, आम्ही परीक्षेत उत्तीर्ण होऊ म्हणले. काही नाही म्हणले. ते 2 सफरचंदाची फळं आणली आणि त्या दोघांच्या हातात गुरूने दिली. गुरु काय म्हणतात, ही फळ अशा ठिकाणी खाऊन यायचं की जे कुणीही बघणार नाही. अशा ठिकाणी फळ खाऊन यावं की ते फळ खाताना तुम्हाला कुणीही बघणार नाही. अतिशय आध्यात्मिक अभ्यासू होता शिष्य, सज्जन भक्त होता. आणि त्याला मात्र ते फळ घेतलं आणि गेला. कुणी बघत नाही म्हणला, अशा निर्मनुष्य वातावरणामध्ये जावं आणि ते फळ खाऊन यावं म्हणे. बास. आणि दुसरा जरा अज्ञानी होता, त्याला अध्यात्म वगैरे काही कळत नव्हतं बरं का, पण गुरुनी फळ खायला सांगितलंय, अशा ठिकाणी जावं आपण आणि ते फळ खाऊन यावं. कुठं तर कुणीही माणूस बघणार नाही म्हणे. अशा एका जुन्या घरात गेला. घरातल्या सगळ्या लाईटी बंद केल्या, घरातली दारं बंद केली, ते सगळे खिडक्यासुद्धा बंद केल्या. आणि का कुणीही बघू नये अशा अंधारामध्ये, बंदिस्त घरामध्ये हे फळ खायचं आहे म्हणला. गंमत झाली. आणि तिथं तो फळ खाल्लं त्यानं आणि गुरुकडे आला. बरं, जो हुशार जो होता ना, तो फळ खायला म्हणून गेला, तो त्यानं तसंच फळ माघारी घेऊन आला. गुरु माऊलीला म्हणला, महाराज, असं एकही ठिकाणं नाही की तो बघत नाही, सर्व ठिकाणी व्यापला आहे म्हणे. अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला. अरे बाबा, भगवान परमात्म्याचं नाव जगल्लोचन आहे म्हणे. सूर्याला म्हणले ना, तो जगाचा डोळा आहे, तसं भगवान परमात्मा डोळ्याविना पाहू शकतोय, चरणाविना चालू शकतो, कानाविना ऐकू शकतो आणि वाचेविना बोलू शकतो. असं अगम्य असलेला आणि निर्गुण निराकारामध्ये सुद्धा राहतो. त्याला असं म्हणलं, अव्यक्त म्हणले. अव्यक्ता ही गतिर् दुःखम, याचं वर्णन केलेलं आहे बरं का. डोळ्याला दिसत नाही, पण भगवान परमात्म्याचं अस्तित्व सगळीकडे आहे आणि तो पाहतोय. तुम्हाला काय वाटतंय, जिथे कीर्तन प्रवचन जर ह्याची चालत असेल, भजन वगैरे, तिथंसुद्धा भगवान परमात्मा अदृश्यामध्ये येऊन थांबतो म्हणे. बघा, गंमत आहे. पण तो आलेला आम्हाला दिसत नाही. ते हुशार आध्यात्मिक शिष्य होता, त्यानं ते फळ घेऊन आला. महाराजाला म्हणलं, महाराज, मला असा ठिकाणा नाही सापडला म्हणे. सगळीकडे तो आहे म्हणे, जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे आणि तो भरून उरलेला आहे. आणि त्याला शंकर बी म्हणतात म्हणले, त्याचं नाव विश्वांभर आहे. विश्वात भरून उरलेला आहे आणि त्याला सोडून म्हणले, त्याच्या दृष्टीआड म्हणले आम्ही काहीच करू शकत नाही. तो सर्वाला साक्षी आहे. बघा, चोर जर चोरी करायला गेला असेल, त्याचासुद्धा अज्ञान आहे, भ्रम आहे त्याचंसुद्धा, की मला कुणीही बघत नसेल. अरे बघतोय ना, तो बघतोय, त्याच्या साक्षीतच तुम्ही सगळं करतोय. फक्त एवढं आहे की तुम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे का अधोगतीला जायचं आहे तुम्हाला, हे सगळं तुमच्या हातात आहे म्हणे. अधिकार तुम्हाला दिलेला आहे, मी तिथं हस्तक्षेप करणार नाही म्हणे. फार तर असं भगवान महादेव आहेत ना, मी तुम्हाला आश्रय देतो, माझ्या आश्रयाखाली कसं बी वागा. ते वागिनेनं चांगलं जीवन जगलं तेच तुमच्याबरोबर येणार आहे म्हणे. आणि वाईट जर काही वागायला लागलो, मर्यादा सोडून वागायला लागलो, अत्याचार करायला लागलो, अन्याय करायला लागलो, खोटं बोलायला लागलो, लोकांचं लुबाडायला लागलो, लोकांचं बुडवायला लागलो, मग ती देव साक्षी आहे म्हणे. ते मग तुमचा नरकवास, तुमची अधोगती कधी टळणार नाही म्हणे. म्हणून तुकोबराय म्हणतात, अरे तुझं आहे तुझं पाशी. जसा हुशार विद्यार्थी होता आणि तसंच फळ घेऊन परत आला आणि गुरुला म्हणतो, महाराज, एकही असं ठिकाणं नाही की हो, प्रत्येक ठिकाणी तो आहेच म्हणे, हजरच आहे आणि तो बघतोयच म्हणे.
पण त्या अज्ञानीने मात्र घरात जाऊन ते अंधारात फळ खाल्ले, त्याचा देवावर विश्वास नव्हता. देव ज्याचा श्रद्धा आहे, ज्याचा विश्वास आहे, त्याला देव दिसतोय बरं का. आणि म्हणून तो देव सगळीकडे व्यापक आहे. समम सर्वेषु भूतेषु, गीतेमध्ये एक श्लोक वापरले बरं का. सगळ्यांच्या हृदयामध्ये जसा आहे ना, भूत हा शब्द सगळ्या प्राणी मात्राला उद्देशून म्हणलेला आहे. भूत म्हणजे काय, स्मशान भूमीमध्ये राहणारं त्यालाच भूत असं म्हणलेलं नाही, तर सगळ्या प्राण्याला एकूण नाव असं भूत आहे. बघा, म्हणजे सर्व प्राण्यांच्या आत असलेला भगवान परमात्मा निवास करतोय. देव वशे चित्ती त्याची धरावी संगती, किंवा साठवीला हरी हृदय संपुष्टी. अधिक अंशानं नामचिंतन करणारे भगवत भक्त आहेत, त्याच्या तर हृदयामध्येच आहे म्हणे. सावता महाराजानं बघा तर भगवान परमात्म्याला आपल्या आत लपवलं होतं. हनुमंतानी सुद्धा एकदा असं छाती फाडून टाकवलं होतं, हे राम आणि लक्ष्मण मध्ये आत आहेत म्हणून. म्हणजे आहेच. ज्यांचा निर्धार आहे, निश्चय आहे, त्याला भगवंत दिसतो, प्राप्तही होतो. म्हणून तुकोबराय काय म्हणतात, निर्धार हे वर्म चुकू नये. दुसऱ्या अभंगात काय म्हणतात, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळं. म्हणून तपसाधना करावी लागते, त्याच्यासाठी समर्पण करावं लागतं, आपलं सगळं व्हावं लागतंय. आणि मग देवाच्या काहीतरी अनुभूती येत असते बरं का. तसं त्या गुरुला शिष्य सांगतो की नाही हो, एकही रिकामा ठिकाण आहे, तो सगळीकडे व्यापेला आहे, सर्वात्मक, सर्व साक्षी. पसदानामध्ये सुद्धा भगवान माऊलीने या ओवीमध्ये वर्णन केले. सर्वात्मके देवे म्हणले. सर्वात्मक, सर्वांच्या ठिकाणी आत्मस्वरूपानं तू राहणारा आहेस म्हणले. आणि म्हणून तुझी लीला ही आगाध आहे बरं का. तुला किती नावं आहे, तर 1000 नावं आहेत म्हणे, 1000 नावं. एक नाव आहे का, मगाशी जी उल्लेख केलेला होता, तर एकनाथ महाराजांच्या घरी देव राहायला आला. कोणच्या रूपानं आलेला होता, साधं एक 15-16 वर्ष वयाचं तरुण पोरग लांबून आले, अनोळखी आहे, आणि हुडकीत आले पैठणमध्ये. आणि एकनाथ महाराजांच्या घराला कुठं आहे त्यांचा वाडा, पुण्या गल्लीत आहे. शोध काढीत ऐन दुपारच्या मध्यान्ह वेळी आले तो. आणि एकनाथ महाराजांकडे येऊन एकनाथ महाराजांची नुसती दृष्टादृष्ट झाली त्यांची. बघा, भगवान परमात्मा अर्जुनाला सुद्धा म्हणतात, देवाला तुला सुद्धा पाहता येते म्हणे. शक्य आहे पाहणं, देवाला ओळखणं शक्य आहे, पण तुझी नजर अशी सुधारू दे म्हणे. आपली नजर कशी आहे, ही चर्मचक्षु आहे. दृष्टी ही दिव्य दृष्टीसुद्धा होत असते. ती दिव्य दृष्टी झाले की त्याचं पाहणं म्हणजेच दर्शन आहे. म्हणून इथे एक शब्द वापरला आहे श्रीकृष्ण परमात्म्याने, पश्यतीच पश्यती सर्वंच मयी पश्यती. अरे तू मला पहा, असं पहा की मी तुला दिसलो पाहिजे, नुसत्या पाहण्यातच माझं दर्शन झालं पाहिजे. आम्हाला ती दृष्टी नाही आहे, तेवढी नजर आमची सुधारलेली नाही. ब्रह्मदृष्टी आहे का, नाही आम्हाला. आणि ब्रह्म पाहण्याची, ब्रह्माला ओळखण्याची दृष्टी म्हणजे ती पाहण्याची दृष्टी आहे, त्याला दर्शन असं म्हणलेलं आहे. दर्शनाचे अनेक प्रकार असतात बरं का. पाहणं दर्शन आहे, श्रवणातून दर्शन होतं, स्पर्श केलं तर दर्शन होतं, साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घातला तरीही दर्शन होत असतं. आणि म्हणून तो विनीत भाव मग तो निराळा नाही, तुझा अंतःकरणातला भाव मग तो नम्रतेचा असला पाहिजे. आणि मग त्या नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. भक्त जीवनामध्ये मी कुणी नाही बाबा, देवा मी लहान आहे, मी अत्यंत पापिष्ट आहे, मी हीन आहे, मी दीन आहे, माझं मी कुणीच नाही. म्हणजे पंख न फुटलेला आधूज एखादा पक्षी असतो का नाही, तेवढा स्वतःला कमी समजतो आणि भगवान परमात्म्यालाची प्रार्थना करत असतो. या स्थितीला जावं लागतं. असं होऊन जर तुम्ही गायन करायला लागलो मग त्याचं पूजन होतं. असं होऊन जर त्याला नतमस्तक झालं, दर्शन करायला लागलं, मग ती खऱ्या अर्थानं दर्शन होतं. ती नुसतं दर्शन नव्हतं तर तुम्हाला साक्षात्कारच होत असतो बरं का.
पूजन असं करावं, अभिषेक असाच करावा. म्हणून इथे जो शब्द वापरला आहे देव, द्विज, गुरु, प्राज्ञ. अरे देव आहेत, ब्राह्मणाला द्विज म्हणलं, भूदेव म्हणलेलं आहे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे, नुसत्या जातीनं ब्राह्मणत्व त्याच्याकडे येत नसतं बरं का. गीताशास्त्र असं सांगतं. आम्हाला काय वाटतं की त्याच्या जातीत जन्माला आला आहे आणि तो ब्राह्मण आहे. नाही, ब्राह्मी स्थिती यायला पाहिजे. सर्वाभूती ब्रह्माची पाहतोय त्याला देवाची ओळख झाली, त्याचं नाव ब्राह्मण. देवाची पूजा, ब्राह्मणाची पूजा आणि गुरुची पूजा. गुरु कसा असला पाहिजे? त्याच्याकडे ज्ञान तर असलं पाहिजे, अनुभव तर त्याच्याकडे असलाच पाहिजे, तो तत्वदर्शी असला पाहिजे. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये गुरुचं वर्णन केलेलं आहे. तो कसा असला पाहिजे? आणि त्याची जर आपण सेवा केली तर तो प्रसन्न होतो, मग कृपा करतो आणि मग ज्ञानाचा प्रसाद देत असतो म्हणे. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिनः. अरे केलेलं कष्ट, भक्तीमधून कष्ट होत असतं ना. कष्ट म्हणजे सेवा आहे. हे शरीर झिजवणं, सेवेसाठी देवाच्या कारणी लावणं म्हणजे तप होतं, भक्ती होते असते का नाही. मग देवाला कृपा उपजते. अरे बाबा किती वर्षापासून नित्यनेमानं माझं भजन पूजन करतोय हा. आणि मग गुरुला सुद्धा तसंच वाटतं. तर माऊलीने किती सुंदर ओवे लिहिलेले आहेत बघा. गुरुची सेवा करून गुरुच्या सेवेनं गुरु किती प्रफुल्लित आणि प्रसन्न होत असतो. त्या अर्थानं माऊली काय म्हणतात की झाडाच्या मुळाला पाणी घातल्यावरती आणि मग ते झाड टवटवीत होतं म्हणे. बघा किती लसलसीत आणि टवटवीत होतं. मुळा शाखा पल्लवे संतोषती. बघा, आणि मग गुरुसुद्धा संतोषित होतो, प्रसन्न होत असतो. आणि मग शिष्याला मात्र आणि कृपा करतो. आणि मग शिष्याने काय करावं? मग गुरुला प्रश्न करावा. म्हणून परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिनः. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक माणसाला जन्माला आल्यावर शास्त्राने एक सांगून ठेवले. काय सांगितले? की आव्हान केले, अध्यात्मज्ञान प्राप्त करणं ही प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य आहे. शिकलं पाहिजे, शिकल्याशिवाय कळत नसतं. मग आम्ही जर नाम श्रेष्ठ आहे म्हणायला लागलो, पण नामाचं महत्त्व कळण्यासाठी सुद्धा ज्ञान अवगत झालं पाहिजे. म्हणजे ज्ञान हे माणसाला मुक्त करतं आणि अज्ञान हे माणसाला बंधनात टाकतं बरं का. बंधनातून मुक्त होण्यासाठी ज्ञान आपणाला प्राप्त होण्याची आवश्यकता आहे. मग कोणचं ज्ञान आहे? तर माऊलीने तिकडे वळाचं बोट केलेलं आहे. ते ज्ञान पैगा बरवे मनी अति आणावे अंतरी संताया भजावे सर्वस्वेश्वी. आता गुरु तसे मिळणार नाही तुम्हाला. आदर्श गुरु रानावनात राहत होते, त्यांचे आश्रम होते बरं का गुरुचे. तसे गुरु आता दुर्मिळ आहेत, मिळत नाहीत. खऱ्या सद्गुरूला सत्शिष्य मिळत नाही आणि सत्शिष्याला खरा सद्गुरूही मिळत नाही. ही दुर्मिळ आहे. का? ते वनात राहत होते ना, ते वनही आता राहिलेले नाहीत. तसे कुलगुरू आश्रम बी त्या गुरुचे राहिलेले नाहीत. मग काय? तर वनात न राहणारे जनात वावरणारे गुरु आहेत. म्हणून माऊलीने म्हणले, एवढी सवलत देऊन टाकले की वनात नाही तर जनामध्ये वावरणारे ही जी आहेत ना, ही संत आहेत. तरी संताया भजावे सर्वस्वेशी. काय म्हणले त्यांनी? ते ज्ञान पैगा बरवे मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानसुद्धा फार मोठं दैवत आहे बरं का. अरे अरे ज्ञाना घना झालाशी पावन. ज्ञान हे सुद्धा संपादन करावं लागतं. जोपर्यंत ज्ञान माणसाला होत नाही, प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याचं अज्ञान सगळं निघून जात नाही. म्हणून अज्ञान म्हणजे दुःखाला कारण ठरतं. आत्ता अलीकडे नको त्या गोष्टी कशा घडतात? अनाचार होतो, एवढं सगळं सृष्टीमध्ये वाद विवाद, फार मोठे संघर्ष आणि वागणंसुद्धा बिघडलेलं आहे. अनाचार तर केवढं मोकाळलं आहे अलीकडे. अत्याचारात तर सगळे थैमानच घातलेलं आहे. हे कशामुळं? हे सुद्धा अज्ञानच आहे. अलीकडे अतिसार स्वार्थ करतोय ना माणूस,
का? तो अज्ञानानंच म्हणून करतोय. माया जी आहे ना, संकल्पावे माया संसाराशी, अरे हे मायारूप संसार आहे. हे सगळं दिसणारे कधीतरी नष्ट होणार आहे. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे यदृष्टम तद नष्टमच आहे. अरे जेवढं दिसणारं आहे ना, कालांतरानं हे सगळं नाहीसं होणार आहे. ही नाशिवंताचा पसारा आहे म्हणले सगळं. आणि संसारसुद्धा तसाच आहे. अरे संसारा एक महिला होती संत माता, तिचं नाव बहिणाबाई होतं. ती निरक्षर होती, तिला लिहिता वाचता येत नव्हतं बरं का, पण तिचे अभंग आहेत अभंग. अरे संसारा जसा तवा चुलीवर आहे, मग आधी हाताला चटके आणि मग मिळते भाकर. संसारामध्ये सुख आहे का बरं का? संसारी माता, घरातली गृहिणी भाकरी करताना तिला तिच्या हाताला चटके बसतात बरं का. तवा पोळत असतो, पोळे गरम झालेली भाकरीसुद्धा चटके देते का नाही, हाताला फोड येत असतात बरं का. मग ही संसार सुखाचा आहे का? हे कळण्यासाठी सुद्धा ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ज्ञान तारतं माणसाला आणि अज्ञान मारतं. उघडच आहे की नाही सगळं. म्हणून गीतेत असं सांगितलं गेलं आहे की सगळ्याहून श्रेष्ठ म्हणजे हे अध्यात्म ज्ञान श्रेष्ठ आहे. नही ज्ञानेन सदृशम पवित्र मिही विद्यते, तत्स्वयं योग संशुद्ध कालेन आत्मने विंदते. अरे बापरे, जगात सर्व ज्ञानासारखं श्रेष्ठ, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही म्हणे. त्या ज्ञानाची किंमत पैशानं होत नाही किंवा. आज एखाद्या माणूस श्रीमंत आला, अरे ते ज्ञान खरंच श्रेष्ठ आहे, एखादं छटाक बाजारातून आणावं तरी, इथे पाटवद्याच्या बाजारामध्ये जर मिळत असलं एखादा तोळा, एखादा छटाक तरी आणावं आपण. अरे ते विकत मिळत नाही, ते कमवावं लागतं. काही बऱ्याच गोष्टी ज्ञान स्वतःलाच प्राप्त करून घ्यावं लागतं. ज्ञान नव्हे तर भक्तीसुद्धा माणसानं स्वतःच केली पाहिजे. भागवतामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाला ते अटळ आहेत बरं का. त्या 4ही गोष्टी न चुकता ती प्रत्येकानं ते केल्याच पाहिजे. कोणत्या 4 गोष्टी आहे बरं का? भगवान परमात्म्याने हे जगातलं सर्वात मौल्यवान हे मनुष्य शरीर जे दिलेलं आहे ना, आणि मग त्याचे उपकार आहेत, त्याचे उपकारातून उतरही होण्यासाठी त्याची भक्ती केली पाहिजे. तर आपणाला सोडवं नाही म्हणे. आपली आपण करा सोडवणं आणि संसार बंधनं तोडा वेगी. दुसरी सोडवण कुणी आपले करू शकत नाही. फार तर आडवण करतील पण सोडवण करत नाहीत बरं का. म्हणून आपणच आपली सोडवण केली पाहिजे. असं कुणी आहे का? आपल्यावरची कुणीतरी भक्ती केली आणि ती भक्तीचं सगळं फळ आपणाला मिळालं असं काय आहे का? वडिलांनी केली, त्याच्या बापाला मुलाला झाला आहे, मुलाचा त्याच्या भाऊबंधाला झाला आहे, असं काही आहे का? शास्त्रकार असं सांगता नाही, प्रत्येकानं भक्ती केली पाहिजे. आमच्याकडे काय झालं, एक जणानं मंदिर बांधले, श्रीमंत माणसानं, काहीतरी चांगली गोष्ट आहे, दृष्टांत दिला असेल, कोणीतरी उपदेश केला असेल, आणि म्हणून त्यानं काय केलं, कोट्यावधी रुपये खर्च केलं, मंदिर बांधलं. मंदिर बांधलंय गोष्ट खरी आहे, पण त्याला भक्ती करता येते का? भक्तीची आवड आहे का? रोजची आरती दिवा हे करतो का तो नित्यनेम? नाही. मग त्यानं काय केला, एक पगारीचा माणूस ठेवला तिथे. आता त्यानं केलेली भक्ती ह्याला त्याचा लाभ होईल का हो? किंवा त्यानं तिकडे जेवलं आहे आणि याचं इकडे पोट भरलं, असं काही होईल का? नाही. जेवणसुद्धा प्रत्येकाला करावंच लागतं. भक्तीसुद्धा प्रत्येकाने केलं आहे, त्याचाच त्याला लाभ होतो बा. हो, म्हणजे त्याचंच त्यानं केलं तर त्याची त्याला फळं मिळतात, दुसऱ्याला त्याचं काही देणे घेणं संबंध राहत नाही. म्हणून त्यानं स्वतः भक्ती केली पाहिजे. स्वतःच जेवण, आपलं पोट भरण्यासाठी, शरीर पुष्ट ठेवण्यासाठी, तर ती स्वतः जेवण केलं पाहिजे. 2. तिसरी भक्ती तर केलीच पाहिजे, स्वतःचं लग्न स्वतःच केलं पाहिजे. असं काही होईल का हो, की मित्र आहे बघा आणि ते मित्र आहे आणि त्या ज्याचं लग्न ठरले, नवरदेव त्याचे सगळं मुहूर्त काढलं आहे, तिथी नेमलेली आहे, आणि मग त्याच वेळेस त्याची महत्त्वाचं परीक्षेचा पेपर आहे त्याच दिवशी. आत्ता परीक्षेला नाही गेलं तर वायाचं ते आयुष्यसुद्धा, आपलं वर्ष वाया जाणार सगळं. आणि मग त्या मित्रानं म्हणला
मित्राला तुझ्या, ए गड्या मला परीक्षेला जायचं आहे, माझं लग्न आहे, माझ्याऐवजी माझ्या त्या लग्नाच्या बहुल्यावर तू उभा राहा. जमेल का हो तसं? लग्नसुद्धा स्वतःच केलं पाहिजे. तिसरं एक सांगितलं गेलं आहे, मरणसुद्धा स्वतःलाच मरावं लागतं. मरण अटळ आहे. जो जन्माला आलेला आहे त्याला मरण ठेवलेलं आहे, आणि ते मरण आहे ना ते कुणालाही चुकत नाही. गंमत आहे. आपुलिया मरण पाहिले मी डोळा. आता अलीकडे आपली धारणा कशी झाली आहे, मृत्यू वाईट असतो. कोणी तर आमच्यातला गेलेला, आता त्या संतांच्या त्या अध्यात्माच्या दृष्टीनं बघितलं तर होणार ते होऊन जाते. मनुष्य चिंता व्यर्थ वाहते. त्याचं आयुष्य तेवढं ठरलेलं होतं, विधिलिखित होतं, व्हायचंच होतं, घडायचंच होतं, आणि तो मेला. त्याचं दुःख कशाला करायचं? आणि म्हणून जे पंडित आहेत ना, आध्यात्मिक चिंतन करणारे, त्याला त्या मृत्यूचं काही वाईट वाटत नाही. गता सूच नानु सोचिंती पंडिता. हा संत महात्म्याला सुद्धा तसंच आहे. संत महात्मे तर म्हणतात मृत्यू काही वाईट नाही. मृत्यूला तर सुखानं सामोरं गेलं पाहिजे. जी पापी माणूस आहे, जी अत्यंत स्वार्थी माणूस आहे, त्याला मरण येऊ नये असं वाटतं. पाय खोडतो, बक्कळ त्याची झडती होत असते, आणि बघा त्याला सुखाचं मरण येत नाही. सुखाचं मरण कोणाला येत असतं? तर त्याचा मृत्यू सुखाचा होतो. मृत्यू सुंदर आहे, मृत्यू सुखाचा होऊ शकतो. ज्या तिथीला महात्मा गेला, त्यांनी हे सोडला, ती तिथी पावन झालेली असते. म्हणून त्याची पुण्यतिथी, पुण्यस्मरण कार्यक्रम आपण करण्याची पद्धत आहे की नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, अरे मरणाला सामोरं गेलं पाहिजे. आपुलिया मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्ये. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुव जन्मश मृत्युश्च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचुते मर्यासा. दुसऱ्या अध्यायामध्ये 27वा श्लोक आहे गीतेमध्ये. अरे हे सगळंच आहे. जो जन्माला आहे तो मोठा होणार आहे, मोठा होणार आहे तो मृत्यूकडे हळूहळू मृत्यूकडे तो चालत जाणार आहे. मृत्यूतलं त्याच्यातलं हळूहळू अंतर कमी होत जाते ना, म्हणजे तो मरणार आहे. पण मरणामध्ये सुख वाटतं कुणाला? संताला आणि महात्म्याला वाटत असतं. तो मृत्यू गोड आहे. मृत्यू अमर तर आहेच बरं का, पण मृत्यू हा सुखाचा होऊ शकतो. हे जग कसं आहे म्हणे, ज म्हणजे जातं, ग म्हणजे गतीनं जातं, त्याला जग असं आम्ही म्हणतो. त्या बाबतीत श्लोक लिहिलेला आहे, जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुव जन्म मृतोश्च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचुतुमर्हसि. अरे अर्जुना, हे तर होतच राहणार आहे. अरे तुलाही मरण येत आहे की म्हणले, आणि तू का चिंता करतोयस तशी? अजिबात चिंता करायची नाही. जी हरवलेलं आहे गेलं, सापडलेल्याचं त्याचा आनंद वाटू नये, हरवल्याचं दुःख वाटू नये. आणि म्हणून अर्जुनाला म्हणतात भगवान परमात्मा, हे शरीर जाणार आहे आणि हे नाशिवंत आहे. मग भगवान परमात्मा सांगायला लागले, अर्जुनानं हातात धनुष्य घेतलं आणि लढायला लागला अहमभावानं. आणि पण अर्जुनाला ह्या गोष्टी कळलेल्या नव्हत्या. अध्यात्म करण्याची आवश्यकता आहे. म्हणून भगवान परमात्मा काय म्हणतात, शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. बघा, म्हणून नेहमी अध्यात्म काय म्हणतं, माणसानं एकतरी भगवंताचं स्मरण करत राहावं, एकतरी देवाला स्मरावं, नाहीतर मृत्यूचं स्मरण करावं. आता बऱ्याच जणाला काय वाटत असेल, मृत्यूचं काय म्हणून, देवाचं ठीक आहे, देव मग कल्याण होईल वगैरे, देव आपणाला प्रसन्न होतील, आणि मृत्यूचं काय म्हणून. मृत्यूचं स्मरण एवढ्यासाठी करायचं आहे की आपण मरणार आहो म्हणलं की मग माणसाला वैराग्य येतं. मग माणसाला होतं, अरे बापरे जाणार म्हणल्यावर हव्यास कमी होतो, स्वार्थीपणा कमी होतो. उगीच माणसं कोणाला तरी अन्याय करतात. आता कशोसर बाबा जवळ आलोय, मरणाचं स्मरण झालं की माणूस कसा जागा होतो. आणि मग अरे बापरे आता आपणाला जायचं आहे, हे सगळं इथंच सोडून जावं लागतं आहे असं त्याला एक वाटायला लागतं. ही वाटण्याची आवश्यकता आहे. स्वार्थांधपणा कमी व्हावा, हव्यास कमी व्हावा, आणि नको त्या गोष्टीचा छंद लागलेला आहे भयंकर. बरीच माणसं म्हणतात, हो अरे काही साधी आम्हाला राहवतच नाही हो ती घेतल्याशिवाय. आणि तंबाखूचं सुद्धा तसं आहे, किरकोळ वस्तू आहेत.
अरे जगात असं आहे आज, जी वस्तू जनावरसुद्धा तिच्याकडे बघत नाही, जनावरसुद्धा त्याला खात नाही, आणि ती मात्र आम्ही मळून खातो. अरे वा वा, गाढवसुद्धा खात नाही, आणि ती सुद्धा बोलकी होत असते. तंबाखूसुद्धा साधी गोष्ट नाही. तंबाखू लोकाला आव्हान करून सांगते, अरे आम्हाला तर कुणीच खाणारा अजून जन्मायचं आहे म्हणले, आम्हाला कुणी खाऊ शकत नाही, मीच त्याला खाऊन टाकते म्हणते. आणि हे बी खरं आहे की. ती बाटलीतली सुद्धा म्हणते, आम्हाला पिणारा अजून जन्मायचा आहे, हां मीच त्याला पिऊन टाकते म्हणतो. आणि हे बी खरं आहे की. हो, तंबाखू म्हणते मीच त्याला खाऊन टाकते. मग माणूस हा एवढा चांगला अमूल्य, ज्याची कशानेही किंमत होत नाही या सृष्टीमध्ये, हे मनुष्य शरीर आहे. हे मनुष्य शरीर परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे. मग आम्ही नको ते खाऊ नये ते खातो, अभक्ष्य भक्षण करतो, पिऊ नये ते अपेय प्राशन करतो, करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो, आणि मग ते केलेलं जे काही चांगुलपण आमच्यामध्ये आहे त्याचा आम्ही मात्र करून टाकतोय. आणि म्हणून श्री संत महात्मे म्हणतात, अरे आता तरी हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पायी माझे दंडवत. का म्हणतात भगवान परमात्म्यापाशी? ते आम्हाला काय शिकायला पाहिजे? आता परमार्थमध्ये सुद्धा चांगल्या गुणाचा, चांगल्या मनाचा, दयाभावी, सेवाभावी माणूस उभा केलेला इथे, जाणीवेनं, पूर्ण जाणीवेनं माणूस. त्याला देश कळावा, त्याला धर्म कळावा, त्याला देव कळावं, त्याला आपलं स्वतःचं जीवन कळावं नव्हे, जीवनाचा अर्थ देखील त्याला कळावा. म्हणून बघा, म्हणून हे संत महात्म्याने घालून दिलेला हा मार्ग आहे. कोणचा? हां, ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्त्याचा सोहळा. किती सोपा साधन करून ठेवले कलियुगामध्ये. बघा ना, हरिनामानं माणसाचा उद्धार होत असतो. इथं अल्पायुष्य माणसं आहेत ना, साधन बी सोपं करून ठेवलेलं आहे. याच्या अगोदरच्या युगामध्ये फार कठीण साधन होतं. महिनोन महिने यज्ञ करावा लागत होता, खर्च भरपूर लागत होता. मग तिथे अस्थिमय प्राण होता. लाखामध्ये माणसाला आयुष्य होतं म्हणे, हजारो वर्ष, लाखो वर्ष. त्रेतायुगामध्ये तसं, पण कलियुगामध्ये साधनही सोपं करून ठेवलं. कलियुगामध्ये आयुष्य कमी अपुरं आहे माणसाला, अल्प आयुष्यी माणूस आहे. साधन सोपं. आणि माणसाचा प्राण कसा ठेवला आहे? तर अन्नमय प्राण आहे. शरीरात जोपर्यंत अन्न आहे तोपर्यंत माणूस चांगला राहतो, ताजा तवाना टवटवीत राहतो. फार तर 21 दिवस जर अन्न नाही दिलं, पाणी नाही दिलं, तर माणूस आपोआप मरतो. इथे अन्नमय शरीर आहे. म्हणून हे आम्ही अन्न खायचं आहे. कशासाठी खायचं आहे? तर जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी. जे नतद्रष्ट माणसं अविचारी असतात ना, तुम्हाला जगायचं आहे कशासाठी? तर खाण्यासाठी जगायचं आहे असं म्हणतात. लेवल्या नेसण्यासाठी, मौस आयसारामीनं जीवन जगण्यासाठी आम्हाला जगायचं आहे. पण खरे जे आहेत सत्प्रवर्त माणसं आहेत, संतव्रतेचे माणसं आहेत, भगवत भक्त आहेत, आणि ती माणसं, त्याला जर प्रश्न केला तुम्हाला जगायचं आहे कशासाठी? तर आम्हाला जिवंत अन्न खायचं आहे जिवंत राहण्यासाठी, आणि जिवंत राहायचं आहे त्याची सेवा करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी. त्याच्या उपकाराचं ओझं आमच्या डोक्यावर आहे, ते आम्हाला उतरायचं आहे. आणि म्हणून आम्ही हे जीवन जगतो. असू द्या, हा 1000 नावं. म्हणून श्रीखंड्याज म्हणून नावानं भगवान परमात्मा देवच स्वतः वेगळ्या रूपानं नाथ महाराजांच्या घरी गेला. नाथ महाराजांची दृष्टादृष्ट निस्त झाली. कोण तू बाबा, कुठून आला आहे? काही नाही, मला फक्त तुमच्या घरी राहायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे. एकनाथ महाराज म्हणतात, अरे माझ्याकडे नोकर भरपूर आहे, मी कुणाला तुला नोकरी कशाला लावू, कशाला तुझी सेवा घेऊ म्हणले. माझे मला भरपूर आहे म्हणले इथे. हां, पण तुझं मानस काय आहे म्हणले, तुझा हेतू काय आहे, तू आलाच कशासाठी? नाही, मला तुमच्या घरी राहायचं आहे आणि आम्हाला माझं जीवन तुमच्या सेवेतच घालवायचं आहे म्हणे. कोण तू? अरे मला काय, मग तुला नाव काय आहे म्हणे. तर एकनाथ महाराजांनी प्रश्न केला, तुला नाव काय आहे, गाव कोणचं तुझं, कुळ कुठलं,
नाव काय आहे? तर तो काय म्हणतो, मला एक नाव नाही, लई नाव आहे ते म्हणतो. एकनाथ महाराजाला बोलायला लागला तो. अरे काहीतरी म्हणत असतील ना, तुझे आई वडील काहीतरी गणगोत हाका मारत असतील, ते नाव असेल ना तुझं, त्या नावानं हाका मारत असतील. तर तो म्हणतो, नाही, मला एक नाव नाही, अनेक नावानं लोक मला बोलवतात, हाका मारतात, अनेक नावाचं नामस्मरण करतात म्हणे, जप करतात. हे सगळं तो सांगायला लागला. मग एकनाथ महाराज बी हुशार होते, अध्यात्माचे चिंतन करणारे होते. आता ह्याचं नाव काय आहे, ह्याला ह्यात रोज आपण काय म्हणून बोलो, हे माणसा आणि हे पोरा असं म्हणावं का, ते ठीक आहे का? तर एकनाथ महाराज म्हणतात, तसं नाही रे. मग असं कर की, तुला जेवणामध्ये काय आवडतं बरं? पोळी आवडते का खीर आवडते, शिरा आवडतो का चपाती नुसते आवडते, काय आवडते बरं तुला सांग बरं. जेवणाचं तुला काही माणसाला वाटतं, काही माणसाच्या आवडीचे वस्तू खाद्यपदार्थ आवडीचे काही ठरलेले असतात बरं का. तसं एकनाथ महाराज त्याला विचारायला लागले, अरे बाबा तुला काय आवडतं जेवणात सांग बरं. हां, तर ते म्हणलं मला श्रीखंड आवडतं. मग तुला श्रीखंड्याच म्हणायचं म्हणले. आता श्रीखंड्या म्हणूनच हाक मारत होते देवाला. तो देव होता, एकनाथ महाराजाच्या घरी राहायला आला होता. का? त्याला देव भक्तांच्या घरी राहण्यामध्ये अत्यंत आनंद वाटतो, अत्यंत त्या देवाला सुख वाटत असतं म्हणे. आणि देवाने भक्तांनी जर नाही बोलवलं तरी देवाला तिकडे यावं वाटतं म्हणे. पुंडलिकानं बोलवलं नव्हतं, पुंडलिका भेटी परब्रह्मा आले का, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, हे गंमत आहे. आणि असा तो भगवान परमात्मा जर असेल ना, तर तो हुडकीत 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 येत असतो, भक्ताला हुडकीत येतो. भक्ताला देवाकडे जायची गरजच नाही, देवत म्हणले वाटचाल करत 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 हुडकीत 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 संताकडे येत असतो. त्याचा गोडवा, त्याचा आनंद आणि त्या देवाला अधिक अंशानं वाटत असतो बरं का म्हणे. असा देव आहे. देव कसा आहे तर ते लीला लागवी आहे. आणखीन एक तुम्हाला सांगू का गंमत. एकदा पांडव असे बसलेले होते, युद्धाचा समय जवळ यायला लागला होता, युद्धाची तयारी चाललेली होते. युद्ध म्हणजे भयंकर युद्ध होतं ते, तसलं युद्ध होणे नाही. आता कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवाचं युद्ध होतं. पांडवाकडे 7 अक्षौहिणी सैन्य, कौरवाकडे 11 अक्षौहिणी सैन्य. पण ह्या दोन्ही सैन्याच्या सैन्यामध्ये विभागलेले सगळे नातेवाईकच होते. इथं वर्णन केलं आहे, आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखीन तथा शुशुरान सुरदशैव सेनयोर उभयरूपी. बघा, अरे कौरव पांडव जरी विरोधात उभे राहिले, एकमेकाचे वैरी, ते सुद्धा एका घरातलेच की, चुलत बंधू असतील फार तर, पण ते कशी हाडवैर झाले त्यांचं बघा. मुद्द्यावरून गुद्द्यावर कृष्ण परमात्म्याने शिष्टाई केली तरी ते युद्ध टळलेलं नाही, तडजोड झाली नाही, मिटलं नाही. युद्धाला सगळे उभे राहिले त्या युद्धभूमीवरती. आणि मग पहिल्या भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आहे, राजलोकाचं वर्णन आहे, ऋषिकेशम तदा म्हणजे सगळं वर्णन आहे इथे बरं का. देवदत्तं धनंजया पांडुरंग दद्मो महाशंकम भीमकर्मो वृकोदरः अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुल सहदेवश्य सुघोष मणिपुष्पकौ. प्रत्येकाने आपापले शंख वाजवायला सुरुवात केली, प्रत्येकाने आपापले हत्यारं हातात घ्यायला सुरुवात केली. हे गदा तलवारी ढाल काय असतील त्यांचं, अशी सगळी सज्ज अशी उभारलेली होती. ते युद्ध अजून सुरू व्हायचं आहे. तोपर्यंत पांडव दुपारच्या वेळेमध्ये असं विचारविनिमय करत बसले होते. बघा, आता सगळं आपल्यावर संकट आलं आहे. ते युद्ध म्हणजे जगावरचं संकट आहे. महायुद्ध होतं ते, कुरुक्षेत्रावर होतं. बघा किती भयानक होतं. ते टाळावं कसं करावं आता. त्या युद्धामध्ये तरी आपला निभाव लागेल का. आपलं सैन्य तर कमी आहे, पण भगवान परमात्म्याचं अधिष्ठान यांच्याकडे होतं. कुणाकडे? शेवटच्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात वर्णन केलेलं आहे संजयानं. काय म्हणून तिथे जिथे भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे, ज्यांच्या सैन्यामध्ये भगवान परमात्मा आहे ना,
तर तिकडेच विजय मिळणार आहे, तिकडे यशश्री खिचून येणार आहे वगैरे वगैरे सगळं वर्णन केलेलं आहे बरं का. पण पुढे युद्ध सुरू व्हायचं आहे. दुपारच्या वेळेला पांडव सगळे बसलेले होते, मध्यभागी कृष्ण परमात्मा होते इतक्यामध्ये. आणि तिकडून नारद आले, नारायण 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 म्हणत आले. म्हणता आल्यावर संत येते घरा, तोची दिवाळी दसरा आनंद, किती आनंद आहे म्हणे संताच्या आगमनाचा. आणि म्हणून ते धर्मराज सगळं पांडवातला थोरला भाऊ होता, तो उठला. नारद महाचं स्वागतासाठी म्हणून पुढे सरसवला. पाहुणचार केला पाहिजे बाबा, मोठे महामुनी नारद संत आलेले आहेत. आणि म्हणून नारद म्हणले कोणी उठू नका, मी स्वागत घ्यायला आलो नाही, माझा पाहुणचार सुद्धा कोणी करू नका, मी फक्त आनंदाची बातमी सांगायला तुम्हाला आलेलो आहे म्हणे. नारद म्हणायला लागलेले आहेत. बघा आता काय सांगतात किंवा मग खाली बसली सगळे, काय सांगतात किंवा नारद म्हणे अरे मी असं एक जगातलं आश्चर्य पाहिलं, काय गंमत आहे म्हणे. काय आश्चर्य होतं ते. एक 8 वर्षाचं बालक राक्षस कुळात जन्माला आलेलं, त्याचा बाप जो हिरण्यकशिपू होता, त्याच्या पोटी हे भक्त प्रल्हाद जन्माला आला. 8 वर्षाचं बालक, अरे त्याच्या रक्षणासाठी स्वतंत्र भगवंतानं अवतार घेतला नरसिंह म्हणून, मुलाला तारण्यासाठी आणि त्याच्या बापाला मारण्यासाठी म्हणून भगवान परमात्म्याने अवतार घेतला म्हणे. आणि त्या बालकाला कुरवाळलो. काय रे, किती तर त्या भीती वाटत होती, माणसं जवळ येत नव्हते म्हणे. लाल डोळे झालेले मुसमुस करायला लागला तो नरसिंह अवतार, भगवान परमात्म्याने अवतार घेतला. आणि 8 वर्षाची भक्ती त्या भक्त प्रल्हादाची शिगेला गेलेली होती म्हणे. वारे वा, धन्य ती लेकरू म्हणे, त्याची भक्ती केवढी शिगेला पोचली. म्हणून स्वतंत्र त्याच्या रक्षणासाठी भगवान परमात्म्याला स्वतंत्र अवतार घ्यावा लागला. हे वर्णन करून नारद सांगत होते. सांगता 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 बरं वाटलं सुरुवातीला त्या धर्मराजाला सुद्धा. अरे वा वा, भक्तीचा विषय वा वा, चांगलं सांगितलं, ऐकायला बरं वाटलं. आणि पुन्हा वर्णन करून सांगायला लागले. अरे 8 वर्षाच्या लेकराला भक्त देव पावला, प्रसन्न झाला, प्रगट झाला, अवतार घेतला. पुन्हा हळूहळू हळूहळू ते धर्मराजाचा चेहरा पडला, सुकला. काय वाटालं, चेहरासुद्धा मनाचा आरसा असतो बरं का. शहाणी माणसं कशी आहेत, आत काय विचार आहे, कशानं नाराज झालाय त्याला काय कळतं. हेतू समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ही ती आयशी. धर्मराजाचा चेहरा पडला. पण नारदाने लगे कळालं. अरे नारदा, तू किती उल्हासित होतात, किती उत्साहित होतात, तुझ्या चेहऱ्यावर सुरुवातीला तेज होतं, ते तेज गेलं कुठं, आता काय तुला नाराजी वाटाले. काय करायचं आहे म्हणलं, आमचं वाया गेलं आयुष्य. 8 वर्षाच्या लेकराला देव प्राप्त झाला, प्रसन्न झाला, आणि आमची सगळी वायाच गेलं म्हणे. आम्ही ज्येष्ठ नागरिक पांढरी केस झाले म्हणे, आम्हाला कुठं साक्षात्कार झाला नाही, देव दिसला सुद्धा नाही म्हणे. आणि नारद म्हणले काय वेड्या रे तुम्ही म्हणे. कपाळाला हात मारला नारदाने. देव दिसला नाही म्हणता तुम्हाला. अरे तुमच्यामध्ये देव राहतोय, तुमच्यामध्ये फिरतोय. देव रुक्मिणीचा पती, बैसे अर्जुनाच्या रथी, रथ चालवे पवन गती, वाघ दोरे घेऊन हाती. अरे पाची पांडव कारण, देव हिंडे रानोरान. तुकाराम महाराजांनी दाखला दिला इथे. तुका म्हणे मुर हरी केला उपकार शिरी. तुकाराम महाराजांनी दाखला दिलाय, शास्त्राने दाखला दिलाय. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणे द्वारकेच्या राणे पांडवा घरी दाखला दिलाय. इथं राहतोय, इथं जेवतोय, इथं फिरतोय देव, आणि तुम्हाला भेटला नाही, दिसला नाही. काय आम्ही कम्युनिस्ट. धर्मराजा खिजीला असं बोलायला लागला नाराजीत. काय करायचं आहे, सगळं जीवन आमचं व्यर्थ केलं, व्यर्थ केलं, आणि देव आम्हाला नुसता बघायला सुद्धा मिळाला नाही. कुठला साक्षात्कार नाही ना, कुठला चमत्कार नाही म्हणे. काय लेख धर्मा, तुला कळतं का नाही युधिष्ठिरा. अरे 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 देव आहे रे तुमच्यात, आता आहे तुमच्यात, तुम्हाला कळलं नाही. तुम्ही रोज पाहता, त्याच्याशी बोलता, तुम्ही कुठं आहे कुठं आहे. देव मात्र तिकडून असं खुणावून भुवया उंचवून सांगत होते. अरे सांगणी वागणीचे काम नव्हे, इथे आपले अनुभवे जाणावे, प्रत्ययावेने शिणावे हे चिताप. अरे अरे इथे नुसतं सांगून नाही, प्रतिदेवीनं अनुभव कैसा कळे.
अरे देव असा स्वतः अनुभव घ्यावा लागतो, ध्यान करावं लागतं, श्रद्धाभाव उत्कट व्हावा लागतो, विसरावं लागतं. काही वेळेला डोळे झाकून त्याचं ध्यान करायला लागलो ना तर मग ते ध्यानच भगवान त्याला खिचून घेऊन येतं म्हणे. म्हणून ते किती हे भक्तीचं वर्म आहे ते नारद सांगायला लागले. कुठं आहे मग, कुठं आहे आई, कुठं आहे? अरे तुमच्यात बसलाय ना, तुमच्यात बसलाय इथे. श्रीकृष्ण परमात्म्याला तर संकटच वाटायला लागलं. माझं मोठेपण सांगू नका असं मनातल्या मनात म्हणतात. असं डोळ्यानं भिवाय उंचून सांगायला लागले, सांगू नका, सांगू नका. नारद असं दाखवायला लागले होते, तिथं बसलाय, तुमच्यात बसलाय देव. अरे कशाला जाता दूर, इथं सगळीकडे आहे देव. नाही असं ठिकाणच नाही जगामध्ये, तर इथं तर तो रूप घेऊन तुमच्या उद्धारासाठी, तुमचा कैवार घेण्यासाठी, गीतेत जसं म्हणलं ना, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अरे आव्हान करून स्वतःचं ब्रीद अवतार कार्याचं त्यानं सांगून तुमच्याच्या पाठीमागे उभा राहिलाय. अरे रथ हाकवतोय बिनपगारीन फुल अधिकारी, त्याच्यासारखा सारथी नव्हता त्या युद्धभूमीवरती. भगवान परमात्मा एक सारथी एक नंबरचा, आणि दुसरा होता तो काय शल्य राजा एक होता, दुसऱ्या क्रमांकाचा सारथी होता. बघा, महाभारती युद्ध सारथी, युद्ध करा हे वदतो रे, पतिव्रतेच्या शीलासाठी रामायण ते घडते रे. तोच भगवान परमात्मा भक्तांच्यासाठी काय काय करत नाही सांगा, भक्तांसाठी करतोय सगळं. अरे मी माझ्या भक्ताला उघडं पडू देणार नाही. माझ्या भक्ताचा वनवास आहे ना, तर सगळा मी निवारण करून टाकेन. माझ्या भक्ताला यश देईन, माझ्या भक्ताला सुख मिळवून देईन. अगा माझी या भक्ता काय संसाराची चिंता की समर्थाची कांता, कोरण मागे. राजाची राणी जर असली आणि भिक्षा मागून पोट भरण्यासाठी दारोदार फिरेल का? जर फिरत असेल तिच्या त्या राणीला राजाची राणी म्हणताच येणार नाही. राणी असेल तर मग भिक्षा मागण्याची वेळ तिला येणार नाही. हे होणे नाही म्हणे. म्हणून आगा माझ्या भक्ता काय संसाराची चिंता की समर्थाची कांता कोरांना मागे, असा तो देव आहे, सगळीकडे व्यापक आहे. एकनाथ महाराजाला सुद्धा अगोदर कळला नाही की हा श्रीखंड देव होऊन आलाय. तुम्हाला आणखीन सांगतो की नामदेव महाराज यात्रा करायला गेलेले होते. यात्रा करून परत आले, एके ठिकाणी मुक्काम पडला, स्वयंपाक केलेला होता, पुरणा पोळीचं जेवण केलेलं होतं. आणि मग त्याच वेळेस देवसुद्धा बघा कसा येतो, कुत्र होऊन आलं होतं. कुत्र आला ते आला. नामदेव महाराजाची नुसती दृष्टी, तर इथे माऊलीने लिहिले, अशी काही संत महात्मे असतात ना, त्याची दृष्टी कशी असते, जे जे भेटे भूत तया मानिजो भगवंत. हा एक श्रेष्ठ भक्तियोग आहे म्हणे. म्हणून कुत्र्याच्या शरीरामध्ये तोच आहे. दिसायला आम्हाला कुत्रा दिसला असेल, पण नामदेव महाराजाला मात्र देवच आला आहे, त्याच्या रूपानं आला आहे. कोणत्या रूपानं देव येईल काही सांगता येत नाही. त्याचा आहेर करू नका, त्याला रिकाम्या हातानं पाठवू नका, त्याचा अपमान म्हणले कधी येत नाही. अतिथी भो देवो भो म्हणले, कधी अतिथी म्हणून भिक्षुकाच्या रूपानं सुद्धा ते येईल बरं का. म्हणून तसं जे कुत्रा आला कुणाला भिला नाही, सरळ आला. आणि जिथं पोळ्या करून ठेवले ते टोपली होती, त्या टोपलीत पोळ्या ठेवलेल्या होत्या. एक पोळी तोंडात घेतली त्या कुत्र्यानं. नामदेव महाराज तिकडून बघतायत आणि ती तोंडात पोळी घेतली की लगेच कुत्रं महागारी फिरलं आणि चाललंय, पळायला लागलेलं होतं. का तर नामदेव महाराज पुन्हा तुपाची वाटी घेत आहेत. अरे त्याला एकटी पोळी नुसती खावं वाटेल का? दुधाबरोबर तर खाल्ली पाहिजे, नसेल तर गुळवण्याबरोबर खाल्ली पाहिजे, नाहीतर तूप तरी. आणि तुपाची वाटी होती तिथे, अर्ध वाटी तूप होतं. ती वाटी घेतली नामदेव महाराजानं. अरे थांब, अरे थांब, तुला ती एकटी पोळी खावं वाटणार नाही, मी तूप घेऊन आलो तुझ्या पाठीमागं, तूप, थांब थांब. कुत्र्यात देखील दिसला. म्हणजे देव कळला पाहिजे. जो देव ज्याला कळला
त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कुणीच नाही बरं का. पण नामदेवासारखा संत महात्मा आणि त्या देवाच्या पाठीमागे लागला, वाटी घेऊन लागला होता, तुपाची वाटी. आणि आम्ही जर तिथं असतो तर काठीच घेऊन धावलो असतो, दुसरं काही नाही, टाक तोंडातलं म्हणलं असतं ना. हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. म्हणून सदैव समाधानी माणसानं राहिलं पाहिजे, मग त्याला देवत्वाचा अनुभव येत असतो. बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, कुणी कसंही असू द्यावं, आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे सुखाचे कधी नाराजीचे आनंदाचे दिवस येतच असतात बरं का. सगळेच दिवस आनंदाचे आणि सगळेच दिवस दुःखाचे कुण्याच माणसालाही शक्य नाही बरं का. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, जर खरी भक्ती आणि खरं सुख जर कशात असेल तर असं माणसानं राहायला पाहिजे म्हणे. कसं राहायला पाहिजे, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हीच थोर भक्ती आवडती देवा, आणि संकल्पावे माया संसाराची. मगाही आपण म्हणलो ना, संसार सगळा मायारूप आहे, राहणारा नाही तर जाणारा आहे. राहणारं काय आहे आणि जाणारं काय आहे याच्यातला फरक जर आपणाला कळला ना, बास मग त्याला अध्यात्म म्हणतो. पाप पुण्य चांगलं वाईट ही यातलं कळलं पाहिजे. ते कळण्यासाठी अध्यात्म ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे. ज्याला ते ज्ञान झाले ना, मग तो भाग्यवान आहे, धन्य आहे बरं का. पण ते अध्यात्म ज्ञान म्हणजे काही साधन नाही. ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षशे शुभात असं वर्णन केलेलं आहे. आपला विषय काय आहे माहीत आहे का, ह्या श्लोकात देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमर्जम. देवाचं पूजन करा, भजनानं पूजन होतं, श्रवणानं पूजन होतं, अभिषेक केल्यानं जर पूजन होत असतं, गुरुची सुद्धा तेवढ्याच उत्कटतेनं पूजन करा म्हणे. प्राज्ञावन म्हणजे ज्ञानी माणसाला प्राज्ञावन म्हणलेलं आहे बरं का. ज्याच्या कपाळाला गंध नसेल, गळ्यात माळ नसेल, पण त्याला कळते सगळं, सज्जन माणूस आहे. संतजन आणि सज्जन जवळजवळ एका अक्षराचा फरक आहे बरं का. नाहीतर सज्जन अत्यंत सावध आहे, ज्यानं तो काळाचा घाला जो आहे तो टाळलेला आहे, त्याला दक्षही म्हणलं आणि सज्जन बी म्हणलेला आहे बघा. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी भक्तिमान मी प्रियो नरहा. असे जे भक्त आहेत ना, त्याला देव कळला, मी त्याचा तो माझा. आणि तुकाराम महाराज तर काय म्हणतात, असे जे काही संत जीवन आहेत ना, संत आणि भगवंत याच्यात काहीही फरक नाही म्हणे. दिसायला मापायला दोन आहेत, पण असायला एकच आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे ही देवता आहेत आता, याचेही दर्शन घ्या म्हणे. संत नव्हे भगवंत हेच आहे. तुका म्हणे सांगू किती, त्याच भगवंताच्या मूर्ती. असं आहे, सांगण्यासारखं खूप आहे बरं का. अरे वेळ किती गेला आपल्याला कळलं नाही. म्हणून जे जे काही आपलं जीवन चांगलं वागत जाऊ, चांगलं बोलत जाऊ, चांगलं आचरण करत जाऊ, त्यानं देखील पूजनच होतं. ही तू विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या, हे तुकाराम महाराजांनी सुद्धा इथे प्रमाण दिलेलं आहे. चांगलं जीवन जगा, देव मग त्याला काहीच करायचं कारण गरज नाही बरं का. त्याचं ती पूजन होते, भक्ती होते आपोआप. चांगलं वागा, महिलांनी असो ना पुरुषाने असो, चांगलं जीवन जगणं, माणसासारखं राहणं. माणसासारखं जर आम्ही सरळ नुसतं वागायला लागलो तर कबीरदासांनी सांगून ठेवलेलं आहे, नर करणी करे तो नरका नारायण बन जाये. नरात राहतो तो नारायण. मग कुणाला म्हणावं, माणूस माणसासारखा वागला की तो देव होतो म्हणे, नरका नारायण होत जातो. म्हणून आपण सुद्धा या पावन मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान महादेव आहेत ना, आणि त्या महादेवाच्या आपणाला ही सेवा करण्यासाठी, आराधना करण्यासाठी वर्षाकाठचा हा भक्ती उत्सव आहे बरं का. पारायण, गायन, भजन, नामजप इथं सगळं होतं, अभिषेक होत असतो इथे या पावन स्थळावरती. आणि या पुन्हा सोहळा मांडला, श्रावण महिन्याचं पवित्र औचित्य साधून हा सोहळा आरंभलेला आहे आणि तो अंतिम टप्प्याला आला आहे. या पावन सोहळ्यामध्ये मला प्रवचन सेवेची संधी दिली आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज पांचाळ यांनी मला सांगितलं होतं, मला तिथे प्रवचनाला जाताना मला सांगा बरं का, मलाही तिथे यायचं आहे म्हणे. अक्षरशः काय यायचं असं वाटत असेल. अहो प्रवचन आणि कीर्तन हे श्रवण करणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच. म्हणून शास्त्र सांगतं की त्रैलोक्यामध्ये श्रवणासारखा महालाभ दुसरा कुठला नाही. म्हणून 9 भक्तीमधली सर्वात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती आहे. श्रवण करूनच
मृत्यू टळला ना, त्या उद्धार झाला परीक्षित राजाचा. आणि जीवाचं कान करून युद्धभूमीवर धोक्याच्या वेळी ही गीता श्रवण अर्जुनाने केली ना, त्याचाही उद्धार झालाच का नाही. म्हणून इथे श्रवण केलं पाहिजे. अलीकडे श्रवणाला धजत नाहीत लोक, पारायणाला सुद्धा धजत नाहीत. का? त्यांच्या भाग्यात नाही म्हणे. त्यांचे काय पूर्वजन्मी बहुता सुकृताच्या जोडी म्हणून विठ्ठल या आवडीनं त्यांच्या भाग्यामध्ये नाही असं म्हणावं लागेल. म्हणून ऐकलं पाहिजे. ऐकून इथे काय साक्षर असो, निरक्षर असो, आंधळा असो, त्याला सकळाशी येते आहे अधिकार. ऐकण्याचा अधिकार आहे. ऐकून माणसं शहाणी होतात आणि उद्धरून जात असतात बरं का. म्हणून प्रवचनं ठेवलेले आहेत. काही सप्त्यामध्ये प्रवचनं बंदच केलेले आहेत, कथा लावलेल्या आहेत. चांगलं आहे ते, कथासुद्धा लावा, चांगली गोष्ट आहे. पण ऐकायला बसा. अनेक ठिकाणी मी जातो रोजच, पण पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त असते. इथं मात्र बराबरीवर आहे. इथं चांगला आनंद होतो बरं का. पुरुष विचलित आहे अजून, आणि महिला ऐकून शहाण्या झाल्या कीर्तनातून, प्रवचनातून. का? त्यांच्या घरून परवानगी मिळते. चांगल्या गोष्टीला सप्त्याला ऐकायला चालेल, जावा घरून पण मुभा मिळते. तेवढ्यासाठी त्या येत आहेत आणि लाभ घेत आहेत. ऐकून शहाण्या झाल्या आणि सक्षम झाल्या. पूर्वीच्या काळात, या 10-5 वर्षात मागच्या काळात, ही स्त्रिया आत्महत्या करायच्या, मरून जायच्या, विष प्राशन करायच्या, विहिरीत उडी देऊन मरून जायच्या. ते आता करत नाही. त्यांना जीवन कळलंय, आता मरायचं नाही. सक्षम झाल्या. आणि महिलांनी मुलीवर लक्ष दिलं. आज विद्यार्थी पोरापेक्षा विद्यार्थिनी पोरी शिक्षणामध्ये आघाडीवर आहेत. आता हे महिलांनी करून दाखवलं आहे. आमच्याकडे तर काय महिला आहेत, बिघडलेले आपले शिरावरचे मालक, तोल गेलेले, आणलेले ताळावर, रस्त्यावर आणले. अशा ही कुठून बोध झाला? तर महिलाला कीर्तनातून, प्रवचनामधून ऐकायला मिळालं, सोपं मिळालं. याला काही तिकीट लागत नाही, काही नाही. आणि त्याचा उपयोग आपल्या घरी केला त्यांनी. आणि मग संतावर, भगवंतावर, ग्रंथावर नितांत श्रद्धाभाव ठेवला आणि त्यांची जीवनं सुखी झालेली आहेत. अनेक महिलांनी आपला आवरला, संसार सावरला आणि सुखाचा केला. असे अनेक उदाहरणं देता येतील बरं का. म्हणजे महिलानं जर मनावर घेतलं रे घेतलं की काय करू शकणार? ती आदिमय शक्ती आहे. जी हाती पाळण्याची दोरी ती जगाशी उद्धरी. होय, असा इतिहासामध्ये दाखले आहेत. महिलांनी काय केलं नाही. महिला सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. पुरुष का मागे राहिला आहे? व्यसनात गुंतला, त्याला अमके ह्याची आवड नाही, त्याचे अनेक कारणं आहेत. मग तो विचलित आहे. ते सुद्धा सुधारला पाहिजे. महिला नमस्कारायला लागल्यात. आमचा पतिदेवसुद्धा सुधारला पाहिजे. ते देवाला साकडं घालतात. का? त्यांना कळलं. पुरुषाला कळायला आणखीन बघा असू द्या. म्हणून आज या सोहळ्यामध्ये मला प्रवचन करण्याची संधी दिली. इथल्या संयोजक मंडळींनी बोलवलं यावर्षीसुद्धा, की या निमित्तानं आपल्या सर्वांचंही दर्शन झालं. आपला सत्संगसुद्धा मला प्राप्त झालेला आहे. खरं तर मी स्वतःला सुदैव समजतो की चांगली माणसं मन लावून इथे ऐकायला बसलेले आहेत बरं का. कुठं गडबड नाही, काही नाही. किती मला वेळ गेलेला हे कळलंसुद्धा नाही बरं का. ह्या विषयसुद्धा मांडायचा अजून अर्धा तासाच राहिला आहे. पण असू द्या, आणखीन पुन्हा कधी वेळ आला तर बघूया. म्हणून देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाचं शरीरम तप उच्यते. हे शरीर तप हे परमार्थ सिद्धीला जाण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून पूजन करा. ते पूजन करता करता, भजन करता करता, श्रवण करता करता आणि आपणाला साक्षात्कार नक्की होईल. आपले जीवन उन्नत होईल. उन्नत, उंची आपली वाढेल. आपलं जसं इकडे म्हणतात ना प्रमोशन झालं बाबा आता की माणूस पुढं गेला, तसं या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काय मिळवायचं आहे, काय राहिलं आहे असं होणार नाही. ते सगळं तुम्हाला अवगत होईल आणि तुमची जीवनही सार्थ आणि कृतार्थ होतील, व्हावीत. एवढीच मी भगवान महादेवांच्याकडे प्रार्थना करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल.
येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पहावो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट श्री विजय व्हावे जे येत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल ज्ञान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला।